एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू आहे. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा उपक्रम राबवत असताना आमच्या संगमनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब दुंडसाहेब, त्याचप्रमाणे तालुका नोडल अधिकारी माननीय कल्याणजी राऊत साहेब यांनी मला आपणासमोर अध्यापनाची जी संधी निर्माण करून दिली, त्याचप्रमाणे ही तासिका आपणापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचण्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याची तंत्रज्ञ टीम यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे, या सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि आजच्या आपल्या घटकाकडे येतो. मित्रांनो, काल आपण शेकडेवारी या व्यावहारिक गणितामधील घटकाला सुरुवात केलेली आहे. आता शेकडेवारी हा घटक पाहत असताना आपण काल पाहिलं होतं की व्यावहारिक गणित या घटकाला साधारणपणे एकूण 16% भारांश आहे आणि या घटकामध्ये सरळ व्याज, नफा तोटा आणि शेकडेवारी या 3 घटकांचा समावेश आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी लक्षात आलं असेल पहा की 16% भारांश आहे, याचा अर्थ परिषदेच्या परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये साधारणपणे 8 प्रश्न या घटकावरती अवलंबून असतात. आता काल आपण या शेकडेवारी या घटकावरील काही बेसिक संकल्पना पाहिल्या आहेत आणि या संकल्पना समजून घेऊन काही उदाहरणांचा सराव देखील केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 4-5 वर्षाच्या आपल्या परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण अभ्यास केला तर दिवसेंदिवस या परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी हळूहळू वाढताना आपल्याला दिसते पहा. म्हणजे प्रश्न असतात साधे सोपे, परंतु बऱ्याच वेळा ते फिरवलेले असतात. बऱ्याच वेळा एकापेक्षा जास्त क्रिया त्याच्यामध्ये आपल्याला करायला लागतात आणि मग विद्यार्थ्यांना तो प्रश्न नीट समजला नसेल तर मग मात्र ती क्रिया येत असून देखील आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येत नाही. आणि म्हणून तुम्ही सर्वजण पहा, आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण मिशन आरंभची जी इयत्ता 4ची परीक्षा झाली, या परीक्षेतील गुणवत्ता यादीमध्ये आलेले सर्व हुशार विद्यार्थी आहेत. तुम्हा सर्वांना जर या घटकाचा अतिशय व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा असेल तर दररोजच्या अभ्यासिकेमध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागणार आहे. आता पहा, जर आपल्याला जिल्हा किंवा राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर सर्व घटक बारीक सारीक अभ्यासावे लागतील. त्या प्रत्येक घटकातील प्रत्येक उदाहरणामध्ये कशा प्रकारची मेक आहे ती आपल्याला प्रथमतः ओळखावी लागेल आणि नंतर त्या प्रश्नाला सामोरे जावं लागेल. मग आता आपण पाहिलं होतं की काल शेकडेवारी या घटकाचा या घटकाला काल सुरुवात केली होती पहा. आणि हा घटक पाहत असताना आपण काही ज्या बेसिक संकल्पना आहेत की शे म्हणजे काय तर 100 असं पाहिजे होतं पहा. शे म्हणजे काय? 100 आणि शेकडा म्हणजे प्रति 100 आणि शेकडेवारीला आपण टक्केवारी किंवा शतमान किंवा शतांश असं देखील म्हटलं होतं पहा. मग आता समजा मी काय लिहिलं होतं की 25% म्हणजे ही जी खूण आहे या खुणेला टक्के असं म्हणायचंय किंवा असं वाचायचंय आणि ही टक्केवारीची किंवा शेकडेवारीची खूण आहे. आणि या चिन्हाचा अर्थ काय आहे तर भागिले 100. काय आहे तर भागिले 100 असा या चिन्हाचा अर्थ होतो पहा. म्हणजे हे जे चिन्ह आहे हे एक तिरपी रेषा, वरच्या बाजूला 1 0, खालच्या बाजूला 1 0, छोटासा शून्य असतो. अंशाचं जसं आपण कोणाचा अंश लिहितो अशा प्रकारचा एक छोटा शून्य दोन्ही बाजूला त्या ठिकाणी दिला जातो आणि म्हणून ही जो चिन्ह होतं हे टक्क्याचं किंवा शेकडेवारीचं चिन्ह होतं पहा. असं आणखी एक चिन्ह आपल्याला कुठेतरी वाचायला मिळतं पहा. याचा अर्थ काय झाला प्रति 100 किंवा भागिले 100. आणि असं एक जर चिन्ह जर तुम्ही कुठं पाहिलं
असं शक्यतो याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार नाही, परंतु आपल्या माहितीसाठी सांगून ठेवतो. अशा प्रकारचे इकडे जर 2 शून्य असतील तर हे चिन्ह दर हजारीचं चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी या शेकडेवारीत किंवा टक्केवारीत आपण दिलेल्या बाबीची तुलना 100शी केलेली असते, परंतु हे चिन्ह असेल तर या ठिकाणी दिलेल्या बाबीची तुलना 1000शी केली असते. पहा, आणि मग हे चिन्ह कुठं वापरलं जातं तर स्त्री पुरुषाचा दर हजारी सांगितला जातो, आणि अशा ठिकाणी हे चिन्ह आपल्याला भूगोलामध्ये अभ्यासायला मिळतं. असो, आता पहा, शेकडा किंवा टक्के, समजा या ठिकाणी मी लिहिलं 25%, म्हणजे त्याचं वाचन आपण कसं केलं 25%. याला मी शेकडा 25 असं देखील म्हणू शकतो. म्हणजे काल मी पाहिलं होतं, तुम्ही सांगितलं होतं की 25% म्हणजेच काय, टक्के म्हणजेच काय, तर शेकडा किंवा शेकडा म्हणजे काय, प्रति 100 म्हणजेच काय तर टक्के. मग शेकडा 25चा अर्थ काय होतो, शेकडा 25 बरोबर 25%. समजा शेकडा 5 असेल, एखाद्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळालं की शेकडा 5, याचाच अर्थ होतो 5%. पहा, म्हणजे हा जो लेखी उदाहरणांमध्ये अशा प्रकारची जी काही रचना येते किंवा असे शब्द वापरले जातात, त्यावेळेला आपल्याला त्याचा अर्थ देखील नीटसा समजला पाहिजे. आता याचं एक उदाहरण आपण पाहू की कशा प्रकारे याच्यामध्ये गल्लत होते. पहा, समजा 500चे शेकडा 5% असं जर या ठिकाणी एखादं विधान असेल तर आपण बऱ्याच वेळा काय करतो की 500चे काय करतो 5% काढतो, म्हणजे गुणिले 5% किंवा गुणिले 5 भागिले 100 असं करतो. पण या विधानाचा नीट अर्थ समजून घ्या. पहा, काय आहे 500चे म्हणजे काय गुणिले शेकडा 5 याचा अर्थ काय होतो 5%, आणि त्याचे सुद्धा पुन्हा टक्के होतात. आणि मग याची मांडणी करताना कसं होईल की 500 गुणिले 5%चा अर्थ काय होतो 5 अंशामध्ये छेदामध्ये 100 किंवा 5/100 किंवा 5 भागिले 100, आणि याचाच टक्क्याचा अर्थ सुद्धा काय होतो पुन्हा भागिले 100. पहा, अशा प्रकारची, कारण हे जर अशी रचना आली तर जवळजवळ 99% मुलांची याच्यामध्ये चूक होते, आणि मग आपलं त्याचं उत्तर सुटल्याशिवाय राहत नाही. पण नीट पहा, 500चे शेकडा 5% आता सहज आपण म्हणून जातो, म्हणजे शेकडा पण शब्द वापरतो आणि टक्के पण शब्द वापरतो, आणि हे दोन्ही शब्द किंवा हे दोन्ही संकल्पना या ठिकाणी वापरल्याच्या नंतर उत्तरामध्ये किती बदल होतो ते आपण पाहूया. की 500चे समजा 5% आपल्याला काढायचे, 100 एके 100, 100 5 500, म्हणजे 5 गुणिले 5 या ठिकाणी 500चे 5% मिळाले. इथं टक्के होते म्हणजे भागिले 100 होते, आणि म्हणून पहा बरं, 5 5 25 भागिले 100. आता 25 भागिले 100 म्हणजेच काय, 25 भागिले 100 म्हणजे 25 अंश छेदामध्ये किती 100, आणि 25 अंश छेदामध्ये 100 जेव्हा आपल्याला मिळतील तेव्हा ते होतात किती 25%. आणि 500चे 5% किती मिळाले होते आपल्याला 5 5 फक्त 25 मिळाले होते, आणि या ठिकाणी 500चे 5% शेकडा 500 5%, म्हणजे 500चा शेकडा 500 5%, असं जर ज्यावेळेला विधान असेल त्यावेळेला 25% याचा अर्थ काय तर इथं पहा 25% म्हणजे काय 25 अंश 100 म्हणजे 25% मिळाले, आणि त्याचं उत्तर आपण काय दशांशामध्ये काढू शकतो 0.5.
म्हणजे पहिल्यांदा 500चे जर फक्त 5% काढले असते आपण तर आपलं उत्तर फक्त 25 आलं असतं. आणि 500च्या शेकडा 5% असं जेव्हा विधान होतं तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला 0.25 एवढं मिळालं. म्हणजे पहा किती बदल झाला. आणि म्हणून काय सांगतो मी तर एकाच वेळेला आपण टक्के आणि शेकडा हे दोन्ही शब्द जर आले तर अतिशय काळजीपूर्वक त्या उदाहरणाला सामोरे जायचं आहे. कारण त्याच्यामुळे दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा होतो म्हणजे पुन्हा टक्क्याची टक्के काढावे लागतात आणि म्हणून आपलं उत्तर हमखासपणे चुकतं. आणि म्हणून असं जेव्हा कधी उदाहरण येईल तर त्यावेळेला आपण अतिशय काळजीपूर्वक या उदाहरणाला सामोरे जायचे. आणि म्हणून ह्या घटकावरील जी काही उदाहरणं असतील तो प्रत्येक उदाहरण एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक वाचल्याशिवाय त्याला सोडवायला पुढे जायचं नाही. आता पहा पुढे. आता 100चे 5% बरोबर किती असा एक साधा प्रश्न काल आपण पाहिला असेल किंवा अशी रचना काल आपण पाहिली असेल. मग याची थोडीशी आपण सराव घेऊया की 100चे 5% काढायचे आहे. आपल्याला माहित आहे 100चे म्हणजे काय रे तर गुणिले म्हणजे 100 याची मांडणी आपल्याला अशी करावी लागेल. चे म्हणजे गुणिले आणि त्याचे पुन्हा 5%. बरोबर. आता ही आपण डायरेक्ट लिहित नाही तर आपण काय लिहितो 100 गुणिले 5% म्हणजे 5 भागिले 100 आणि मग पुन्हा 100 एके 100 100 एके 100 अशा प्रकारचा आपला भाग गेला आणि म्हणून आपलं उत्तर आलं 1 गुणिले 5 छेदामध्ये 1 बरोबर 5. म्हणजे 100चे 5% ही जी आपल्याला हे जे उदाहरण सोडवावे लागेल तर त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारची मांडणी करावी लागते. जेव्हा लेखी उदाहरण असतं त्या लेखी उदाहरणामध्ये चा किंवा ची किंवा चे किंवा चा अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात तेव्हा त्या ठिकाणी त्या पदावलीमध्ये गुणिले असे घ्यायचं असतं. कारण आपण हा जिथे कुठे पाहिलेला आहे आपण अपूर्णांकामध्ये पाहिले पहा. अपूर्णांकाच्या शेवटी समजा एखाद्या संख्येचा 3/4 किती असा एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी शेवटच्या भागामध्ये आहे पहा. मग समजा 300चा 3/4 असा एक भाग आपल्या अपूर्णांक या घटकामध्ये होता. याचा अर्थ काय घेतला होता आपण 300चा म्हणजे काय 300 गुणिले 3/4 आणि मग याला सरळ रूप दिलं आणि जी काही रक्कम आली ती आपण काढली किंवा जी काही संख्या आली ती आपण काढली आणि मग येणारी संख्या ही 300चा 304 होतं. इथं पहा बरं 4 एके 4 4ने भाग जाणार नाही कदाचित 2 ने देऊ बे दुने 4 बे 150 300 त्याच्यानंतर पुन्हा बे के बे 75 दुने 150 आणि म्हणून 3×5 15 18ला 1 3×7 21 आणि 22 साधारणपणे 300चा 304 किंवा पाऊण भाग हा 225 एवढा होतो. आणि म्हणून हे कशासाठी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा या उदाहरणांमध्ये साचीचे किंवा लेखी स्वरूपामध्ये एखादी मांडणी येते त्यावेळेला आपण ही उदाहरणं करताना कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही आणि ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी आपण लक्षपूर्वक समजून घेऊयात. आता आपण उदाहरणांकडे जाऊ. स्क्रीनवर तुमच्या समोर एक उदाहरण दिसते पहा. ओंकार परीक्षेमध्ये 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. ओंकार परीक्षेमध्ये 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेमध्ये 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती.
मग पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसते 510 गुणांची होती. पर्याय क्रमांक 2 680 गुणांची होती. पर्याय क्रमांक 3 750 गुणांची होती. आणि पर्याय क्रमांक 4 800 गुणांची. मग आता हे उदाहरण पहिल्यांदा आपण नीटचं वाचून घेतलं, आपल्याला दिलेल्या बाबी काय आहेत त्या समजल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण उदाहरण वाचलं तर ओंकारला परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहेत, तर त्याला मिळाले 510 गुण. आणि त्याला किती टक्के गुण मिळाले ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, या ठिकाणी त्याला मिळाले किती गुण, 510 गुण मिळाले. आणि किती टक्के गुण मिळालेले, 68% गुण मिळाले आहेत. आणि मग हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. बऱ्याच वेळा मुलांची चूक काय होते, तर ते काय करतात, ह्या 510चे 68% काढण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्याचं उत्तर एखाद्या पर्यायामध्ये हमखासपणे दिलेलं असतं. आणि मग आपलं पटकन शेकडेवारी काढता येत असून देखील आपलं उत्तर या ठिकाणी चुकून जातं. मग आता उदाहरण समजून घेतल्याच्या नंतर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न आहे. म्हणजे ज्या काही गुणांची असेल त्या गुणांपैकी त्याला 510 गुण मिळालेले आहेत. आणि म्हणजेच किती, 68% मिळाले. 68%चा अर्थ काय होतो आपला, 100 पैकी 68 किंवा 68 भागिले 100. आता पहा, एक रचना आपण या ठिकाणी पाहू. समजा या ठिकाणी ही रचना अशी घेतली की ती परीक्षा एकूण x गुणांची होती. किती गुणांची होती, x गुणांची. किंवा जेव्हा आपल्याला एखादी राशी काढायची असेल किंवा किंमत काढायची असेल आणि ती आपल्याला माहीत नसते, तर त्याला आपण काय एक गृहीत धरतो, एक अक्षर गृहीत धरतो. मग ते अक्षर कोणतंही असेल, आपल्या मराठी मुळाक्षरांमधील असेल किंवा इंग्रजी मुळाक्षरांमध्ये असेल, तुम्ही जे काही अक्षर घ्याल त्याच्याबद्दल कुठली हरकत असणार नाही. आता मी काय करतो, एक्स गुणांची ही परीक्षा होती असं मी या ठिकाणी समजलं. मग आता एक्स पैकी मला किती गुण मिळालेले आहेत, तर एक्स पैकी मला 510 गुण मिळालेले आहेत. याचाच अर्थ काय होतो, एक्स गुण म्हणजे संपूर्ण गुण त्या परीक्षेचे होते. आणि म्हणून ते संपूर्ण गुण म्हणजे किती टक्केवारी, तर ते 100% होते. किती टक्के होते, 100% होते. 100% म्हणजे एकूण गुण होते. मग पैकी किती मिळाले, तर 68% गुण मिळाले. याचा अर्थ जेव्हा मी 100शी या एकूण गुणांची तुलना केली तर एकूण गुणांपैकी जेव्हा त्या ओंकारला 510 गुण मिळाले, तेव्हा जेव्हा त्या गुणांची तुलना मी 100 आहेत एकूण गुण असं गृहीत धरलं, तेव्हा त्याला हे 68 गुण मिळाले आहे. आणि मग या उदाहरणाची रचना जर आपल्याला करायची म्हटलं तर पहा की समजा एक्स पैकी किती गुण मिळालेले आहेत त्याला, एक्स पैकी 510. एक्स म्हणजे काय आहे, तर त्या परीक्षा जेवढ्या काही गुणांची होती किंवा आउट ऑफ जेवढे काही गुण होते, समजा 100 गुणांचा जर पेपर असेल तर एकूण गुण मी 100 पकडे. मग ही किती गुणांची होते मला माहित नाही, ते आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून एकूण गुण आपण इथे काय म्हटलं, एक्स गुण होते त्या परीक्षेचे असं या ठिकाणी गृहीत धरलं. आणि त्यापैकी त्या ओंकारला किती 510 गुण मिळाले. याचा अर्थ काय सांगितले त्यांनी, 100 पैकी किती मिळालेले त्याला 68%. आणि 68% म्हणजे काय, 100 पैकी किंवा 100 समान भागांपैकी 68 एवढे गुण त्याला मिळालेले आहेत. आणि मग ह्या प्रकारची एक समानता मला मिळाली, या प्रकारची एक नवीन रचना मला मिळाली. कारण बरेचशी उदाहरणं अशा समानतेच्या रचनेनुसार एकदम सहज सुटतात. किंवा दुसरं जर काही त्याच्यामध्ये जर नाही समजलं तर अशी रचना जर तुम्हाला येत असेल तर कोणतंही उदाहरण अगदी सहज सुटतं आणि आपल्याला त्रास होत नाही किंवा जास्त आपला वेळ पण जात नाही. तर पहा, आता याला थोडं आपल्याला सरळ रूप द्यावं लागणार आहे की एक्सची किंमत काढायची म्हणजे आपल्याला एका बाजूला फक्त एक्स ठेवायचा आणि बाकीच्या राशी आपल्याला काय करायच्या, दुसऱ्या बाजूला न्यायच्या आहेत. मग आता जेव्हा समानता असेल तेव्हा काय होतं, इकडचा छेद इकडे येऊन गुणिले होतो, इकडचा छेद तिकडे जाऊन काय होतो, गुणिले होतो. आणि म्हणून आपण हे पक्षांतर जर करून घेतलं तर 510
गुणिले 100 बरोबर इकडे 68 आहे, 68 गुणिले x. मग याची बाजू मी थोडीशी सोयीस्कर होण्यासाठी इकडच्या बाजूने घेतो. 68 गुणिले काय x बरोबर 510 गुणिले 100. आता मला काय हवं आहे, तर मला फक्त या बाजूला x ची किंमत काढायची आहे. म्हणून एका बाजूला किंवा या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला मी फक्त हा x ठेवणार आहे. मग या x ला हा कोण आहे, गुणिले आहे. मग जेव्हा बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जर आपल्याला त्याचं पक्षांतर करायचं असेल किंवा त्याला न्यायचं असेल तर गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकाराची होईल. आणि म्हणून या ठिकाणी x बरोबर हा 68 x ला गुणिले आहे, म्हणून तिकडे जाताना तो काय होणार तर भागिले होईल. 510 गुणिले 100 भागिले 68. आता पहा या ठिकाणी आपल्याला केवळ x एका बाजूला मिळाला आणि दुसऱ्या बाजूला एक विशिष्ट मांडणीतील ती राशी मिळाली आहे. आता याला सरळ रूप दिलं किंवा संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला x ची किंमत कळणार आहे. मग आपण काय करूयात पहा. मला माहित आहे की 68 ला 17 ने भाग जातो, 51 ला देखील 17 ने भाग जातो. मग मी काय करणार आहे, छेदाला देखील या छेदातील 68 आहेत याला देखील 17 ने भाग देईल किंवा अंशातील 510 आहेत याला देखील 17 ने भाग देईल. मग सरळ रूप देताना पहा 17 चोक 68 आणि 17 त्रिक 51, 17 शून्य 0. आता पुन्हा या ठिकाणी पहा 4 एके 4, 4 पंचवीसशे 100 आणि म्हणून मला मिळालं काय तर 30 गुणिले 25 अशा स्वरूपाची किंमत मला या ठिकाणी किंवा सरळ रूप देऊन गुणाकार या ठिकाणी मिळाला. मग आता पुन्हा 25 त्रिक किती झाले 75 आणि 25 शून्य 0 म्हणजे मला x ची किंमत किती मिळाली तर x ची किंमत 750 मिळाली. याचा अर्थ ओंकारला 510 गुण हे 750 गुणांपैकी मिळाले, म्हणजेच त्याला 68% गुण मिळाले. आणि मग या उदाहरणाच्या उत्तराचा पर्याय आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतो पहा. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर नोंदवताना आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा किंवा पर्याय क्रमांक 1 चा गोल आपल्याला रंगवावा लागेल. म्हणजे अशा प्रकारची एक वेगळी रचना की लगेचच्या लगेच आपण नीची टक्केवारी काढून मोकळं झालो नाही, तर आपल्याला काय करावं लागलं, एक विशिष्ट मांडणी करावी लागली आणि त्या मांडणीच्या नंतर आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागलं. आता पहा पुढचं उदाहरण. स्क्रीनवर एक उदाहरण तुमच्या समोर दिसते. उदाहरण वाचा एकदा. उदाहरण आहे 1250चा 12% म्हणजे किती. पुन्हा एकदा वाचा, त्याचे पर्याय एकदा वाचा. म्हणजे पहा मुलांनो की आपण अशा प्रकारची जेव्हा गणित किंवा अशा प्रकारची जेव्हा गणिताची ताशिका जेव्हा आपण अभ्यासतो किंवा ती ताशिकेला बसतो तेव्हा आपण वही आणि पेन घेऊन बसलं पाहिजे. कारण जोपर्यंत माझं कॅल्क्युलेशन चालतं तोपर्यंत तुमचं देखील तिथं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, तुमची सुद्धा आकडेमोड झाली पाहिजे आणि आपलं कुठं नेमकं चुकतं हे आपलं त्याच्यातून लक्षात येतं. पहा मग या ठिकाणी काय दिलंय 1250चा 12% बरोबर किती किंवा म्हणजे किती. आता आपल्याला माहिती आहे 1250 आपण कसा लिहितो, 1200 पूर्ण. काय लिहितो 1200 पूर्ण आणि 100चा अर्धा, याचा अर्थ 1250. म्हणजे 1250 म्हणजे किती झाला 1250. 6 किती आहे 12%. म्हणजे पहा या उदाहरणातला 1250चा 12% या विधानाला आपण याच्यामध्ये रूपांतरित करू. मग 1250चा 12%. मग आता पुन्हा 6 आलाय पाहिजे. मग 6 आला याचा अर्थ काय गुणिले, म्हणजे 12% याला काय करायचे गुणायचे किंवा 1250चा 12% काढायचा आहे. म्हणजे त्या 12% ने 1250ला आपल्याला काय करायचंय गुणायचं आहे. आणि म्हणून 1250 6 म्हणजे गुणिले
12% म्हणजे काय, 12 अंशामध्ये छेदामध्ये 100 किंवा 12 भागिले 100. आणि मग अशी एकदा आपल्याला रचना मिळाली की मग आपण पटकन त्याला सरळ रूप देऊ शकतो. मग पहा, इथं 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे 5ने आपला भाग जाऊ शकतो किंवा लगेच 0ला 0 घालू शकतो. पहा, आता कालच मी तुम्हाला सांगितलं 0ला 0 कसा जातो, म्हणजे अपूर्णांकामध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अपूर्णांकाच्या अंशाला आपण एखाद्या संख्येने भागतो तेव्हा त्याच्या छेदाला देखील त्याच संख्येने भागायचा असतो. याच्या उलट आपण अपूर्णांकाच्या अंशाला जर एखाद्या संख्येने गुणलं तर त्याच संख्येनं त्याच्या छेदाला देखील गुणावं लागतं. आपण काय करतो, याचा जो छेद होता 100 त्याला मी त्या ठिकाणी 10ने भागलं, म्हणून मला अंशातून सुद्धा एका संख्येला 10ने भागायचं होतं आणि म्हणून मी 0ला 0 घालवला, असं आपोआप जात नाही. मग आता मिळाले काय, काय राहिले, 125 गुणिले 12/10. आता पहा, 125 मध्ये किती आहे, शेवटी एकच स्थानी 5 आहे, इकडे किती आहे, 0 आहे, म्हणजे या ठिकाणी आपली 5ची कसोटी बसते. म्हणजे 5 गुणे 10 या ठिकाणी सुद्धा 5 गुणे 10 2 उरले आणि 5 5 25. पुन्हा ह्या 2 आणि ह्या 12ला भाग जाऊ शकतो, बे एके बे आणि बेसक 12. म्हणजे आता पहा उरलं काय, तर 25 गुणिले 6 एवढे या ठिकाणी उरले. छेदामध्ये किती होता, 1 होता. छेदामध्ये 1 असलं किंवा छेदा एकाने भागणं म्हणजे काही त्या संख्येवरती बदल होत नाही, काही फरक पडत नाही, उत्तर आहे तेच राहतं. आणि म्हणून आपण 25 गुणिले 6 एवढा गुणाकार आपल्याला मिळाला आणि म्हणून 25 चोक 100, 25 5 6 25 150, 150 याचं उत्तर आहे. आणि म्हणून 1250चा 12% किती मिळाला आपल्याला, 150 मिळाला. आणि मग या ठिकाणी पहा आपला पर्याय क्रमांक 3रा होता, तो किती आहे, 150. आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे 1250चा 12% बरोबर 150, पर्याय क्रमांक 3. आता पुढील उदाहरण पाहू. स्क्रीनवर तुम्हाला एक उदाहरण दिसत आहे. उदाहरण आहे की 9900चे 9% बरोबर किती, किंवा 4 पर्याय दिलेत, 891, 881, 991 आणि 999. मग आता या दिलेल्या विधानाला आपण गणितामध्ये कसं रूपांतरित करायचे, 9900 आपल्याला 9900 या ठिकाणी मिळाले. पहा, 9900 चे म्हणजे तिथे चे लिहून घेतलं, किती, 9%. म्हणजे असं विधान आपल्याला मिळून गेलं. 9900चे 9%. एकदा संख्यांमध्ये याची मांडणी झाली की उदाहरण सोडवणं थोडंसं सोपं जातं. आणि म्हणून बरोबर काय, 9900 चे म्हणजे गुणिले 9%चा अर्थ काय होतं, 9 भागिले 100 किंवा 100 पैकी 9 किंवा 9 छेदामध्ये 100. आता याला आपण सरळ रूप देऊ. पहा, 2 शून्याला 2 शून्य घालून टाकले, 2 शून्य काय आपोआप गेले का, नाही, मी या ठिकाणी 100ने भागलं, अंशाला सुद्धा मला 100ने भागावं लागलं आणि म्हणून 2 शून्याला 2 शून्य या ठिकाणी गेले. आणि म्हणून पहा उरले काय, 99 उरले आणि या ठिकाणी किती उरले, 9 किंवा 9 आहेच आहे. मग गुणाकार जर केला, 9 9 81, 8 आले 8, पुन्हा 9 9 81, 81 आणि 8 किती झाले, 89. आणि म्हणून या ठिकाणी मला गुणाकार मिळाला 891. आणि म्हणून 9900चे 9% किती मिळाले, किंवा किती आलं आपलं उत्तर, या ठिकाणी 891. आणि मग हा 891चा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसून येतो.
म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची संख्या आपल्याला दिसली का? नाही. परंतु अक्षरे असलेली संख्या आपण अंकामध्ये मांडून ते उदाहरण व्यवस्थित कोणत्या प्रकारचं आहे हे समजून जर घेतलं, त्याची व्यवस्थित मांडणी केली की पटकन आपल्याला त्याचं उत्तर मिळून जातं. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता उदाहरण क्रमांक 14 आहे. पहा, वाचा बरं, थोडं मोठं उदाहरण दिसतंय. पहा, हे उदाहरण सुद्धा परीक्षेला आलेलं आहे मित्रांनो. यापूर्वीच्या आपले जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिष्यवृत्तीची प्रश्नपत्रिका येते, फायनल एक्झाम असते, त्या एक्झाम मध्ये पूर्वी हे उदाहरण येऊन गेलेलं आहे. मग आता उदाहरण काय आपण वाचूया. रावसाहेबांच्या बागेमध्ये विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत? म्हणजे बऱ्याच ठिकाणी टक्केवारी दिसते. पहा, म्हणजे याच्या अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये मुलं बऱ्याचदा चुकून जातात. मग हे उदाहरण पुन्हा एकदा नीट वाचा. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची किती झाडं आहेत? तर ती झाडं आहेत 2100 किंवा 2100. म्हणजे ही 2100 म्हणजे एकूण झाडांची संख्या आहे. 100% बागेतील झाडं आहेत. मग 100% झाडं म्हणजे 2100 झाडं आहेत. त्यापैकी किती टक्के? 25% झाडं कशाची आहेत? आंबा किती आहे? 25%. त्याच्यानंतर काय आहे? 20% नारळ. 20% काय आहे? नारळ. त्याच्यानंतर फणस किती आहे? 40%. फणस 40% आहे. आणि उरलेली झाडं कशाची आहेत? सुपारीची. ती किती आहेत माहिती आहे का आपल्याला? नाही, ती आपल्याला काढायची आहे. मग एकूण झाडं किती आहेत पहा. 100% म्हणजे किती? 2100 झाडं. मग याची टक्केवारी दिली. आंबा, नारळ, फणस आणि सुपारी ह्या सगळ्यांची मिळून किती होणार आहे? तर ती 100% होणार आहे. मग आता 20 आणि 25 45. 45 आणि 40 किती झाले? 85. म्हणजे 100 मधून जर 85 जर वजा केले, 20 25 45 आणि 40 85, बरोबर आहे. 100 मधून आपल्याला किती वजा करायचे? 85 वजा केले तर 15% झाडं ही कशाची मिळतात? सुपारीची मिळतात. म्हणजे हे एकदा आपण काढून घेतलं की सुपारीची किती झाडं आहेत ती संख्या आपल्याला माहिती नाहीये, परंतु ही सुपारीची 15% झाडं आहेत. ते कशावरून काढलं आपण? कारण बाकीच्या 3 प्रकारच्या झाडांची टक्केवारी आपल्याला माहिती आहे आणि एकूण त्या बागेमध्ये जेवढी काही झाडं आहेत ती झाडं म्हणजे 100% आहेत. म्हणून 100 मधून यांची बेरीज वजा केली, ती 85 आली होती. ही 85 वजा केल्याच्या नंतर मला उत्तर मिळालं 15. आणि म्हणून 15% ही कशाची झाड आहे? सुपारीची झाड आहे. मग आता ही 15% काढायची आपल्याला. पहा, आपण इथं लिहून घेऊयात ही 15%. आता 15% कोणाच्या आहे? एकूण झाडांच्या. आणि एकूण झाडांची संख्या किती आहे? तर ती 2100 आहे. किती आहे? 2100 किंवा 2100. मग 2000चे 15% जेव्हा आपण काढू तेव्हा येणारं उत्तर म्हणजे आपले या ठिकाणी सुपारीच्या एकूण झाडांची संख्या असणार आहे. आणि म्हणून 2100चे 15% म्हणजे काय? 15/100 आपल्याला काढावे लागते. मग इथे सरळ रूप दिलं आपण, या ठिकाणी 2 शून्याला 2 शून्य दिले म्हणजे काय येणार उत्तर? पहा, 21 गुणिले 15 छेदामध्ये 1. छेदामध्ये 1 आहे म्हणजे त्यांनी काही बदल होणार नाही. आणि म्हणून 15 एके 15 असा आला 1. 15 दुने 30. 30 आणि 1 31.
म्हणजे मला याचं उत्तर मिळालं 315. आणि म्हणून या रावसाहेबांच्या बागेमध्ये सुपारीच्या झाडांची संख्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये नमूद केलेली आहे 315 आहे. आता मुलांना आपण जर नीट विचार केला किंवा मागील 5 ते 6 वर्षांच्या शिष्यवृत्तीच्या फायनलच्या परीक्षांना आलेले पेपर जर आपण जर पाहिले तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. पहा का की दरवर्षी या उदाहरणांची काठिण्य पातळी थोडी वाढवत नेलेली आहे. मग आता जेव्हा काठिण्य पातळी वाढते तेव्हा ही उदाहरणं आहेत तर ती काहीतरी वेगळ्या प्रकारे फिरवली जातात. एकाच वेळेला एकापेक्षा जास्त क्रिया देखील या ठिकाणी करावी लागतात. मग आता हे समजा उदाहरण फिरवलं आणि जी काठिण्य पातळी याची वाढवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल तर सुपारीच्या झाडांपेक्षा त्या ठिकाणी फणसाच्या झाडांची संख्या कितीने जास्त आहे किंवा सुपारीच्या झाडांपेक्षा आंब्याच्या झाडांची संख्या कितीने जास्त आहे किंवा आंब्याची झाडे सुपारीच्या झाडांपेक्षा कमी आहेत की जास्त आहेत आणि ती कितीने आहे अशा प्रकारचा फिरवून टाकलेला प्रश्न आपल्याला उद्या भविष्यामध्ये पाहायला सुद्धा मिळू शकतो. मग तेव्हा सुद्धा गडबडायची काही कारण नाही. आपण डोकं शांत ठेवायचं. पहिल्यांदा आपण सुपारीची संख्या या ठिकाणी काढायची आणि पुन्हा समजा नारळाशी तुलना केलेली असेल किंवा फणसाची जर तुलना केली असेल तर पुन्हा फणसाची सुद्धा टक्केवारी काढायची आणि येणाऱ्या उत्तरामधून किंवा येणाऱ्या फरकातून किंवा येणाऱ्या तुलनेवरून आपण ते उत्तर त्या ठिकाणी निवडायचं आहे. आता पुढचं उदाहरण आपण पाहू. एक शबनमने काय केले पहा. उदाहरण आहे शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेट पैकी शबनमकडे काहीतरी चॉकलेट आहे किती आहेत तिथं दिलेले नाही. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेट पैकी 15% चॉकलेट जोसेफला दिली. किती दिलेली आहेत या ठिकाणी पहा. या ठिकाणी 15% चॉकलेट तिनं काय केलेलं आहे जोसेफला दिलं. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिली असतील तर शबनम जवळ किती चॉकलेट होती. म्हणजे उदाहरणाचा जर आपण नीट विचार केला उदाहरण नीट आपण वाचलं तर आपल्याला काय गोष्ट दिसते की तिने तिच्याजवळ असलेल्या काही चॉकलेट पैकी काही म्हणजे किती आहे ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे ते माहिती नाही. त्या चॉकलेट पैकी 15% चॉकलेट कोणाला दिले तर तिने जोसेफला दिले. आणि हे जे जोसेफला तिने चॉकलेट दिले त्या चॉकलेटांची संख्या आपल्याला दिलेली आहे 30 चॉकलेट आहे. पहा हे उदाहरण मला वाटतं 17 किंवा 18च्या परीक्षेला आलेलं उदाहरण आहे. मग आता चॉकलेट तिने जोसेफला किती दिले 30 दिले. ते किती आहेत 15% आहेत. मग एकूण चॉकलेट किती हे जर आपल्याला काढायचंय तर आपल्याला अगोदर आपण एक विशिष्ट प्रकारची मांडणी शिकलो त्या मांडणीकडे जावं लागेल. पहा मग आता समजा तिने किती चॉकलेट दिले 15% आणि 15% म्हणजे 15% म्हणजे काय 15% आपण असे लिहितो 15% म्हणजे काय 100 पैकी किती 15 बरोबर. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे 100 पैकी चॉकलेट किती दिलेत 15 म्हणजेच 15%. या ठिकाणी मी एक बाजू त्याची मांडून घेतो. मग किती पैकी दिलेत एकूण मी शेवटची तुलना 100शी केली टक्केवारी सांगितलं तेव्हा 100 पैकी 15 याचा अर्थ काय झाला 15%. आणि मग 100 पैकी 15 आहे मग तिने चॉकलेट किती कोणत्या पैकी दिले ते माहिती नाही. समजा तिला तिच्याजवळ एक चॉकलेट होते त्यापैकी तिने किती दिले तर त्यापैकी तिने 30 चॉकलेट दिले या ठिकाणी बरोबर. म्हणजे तिच्याकडे असणाऱ्या चॉकलेट पैकी 15 चॉकलेट म्हणजे काय तर 30 चॉकलेट आहेत ही मेक याच्यामध्ये आपल्या लक्षात आले पाहिजे. आणि म्हणून 15 अंशामध्ये छेदात 100 बरोबर 30 अंशामध्ये छेदात 1 म्हणजेच काय जेव्हा 100 पैकी 15
तेव्हा एक्स पैकी 30 अशा प्रकारची रचना आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून आपण सरळ दिलं तर काय येईल? एक्स इकडे नेला, एक्स गुणिले 15 बरोबर चिन्ह तसंच ठेवलं. इकडच्या छेदामध्ये जो 100 आहे तो 100 तिकडच्या अंशाला काय होईल? गुणिले होईल. आणि म्हणून इकडे काय येईल? 100 गुणिले 30. आणखी पुढे सरळ रूप देऊ. एक्स बरोबर काय येणार आहे? 100 गुणिले 30 भागिले, हा भागिले कुठून येणार? इकडे 15 गुणिले आहे, तो पक्षांतर केल्याच्या नंतर किंवा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर भागात किंवा छेदामध्ये जाणार आहे किंवा भागिले होणार आहे. आणि मग आता आपण याला सरळ रूप दिलं, याला भाग दिला. छेद किती आहे? 15. 15 एके 15, 15 दुने 30, पूर्ण भाग गेला पहा. आणि मग आपल्याला काय मिळालं पहा? 100 गुणिले 2 बरोबर 100 गुणिले 2 किती झाले? 200. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एक्स ची किंमत किती मिळाली? 200. आणि म्हणून 200 म्हणजे काय? तर एक्स म्हणजे आपण या ठिकाणी मानलं होतं तर तिच्याकडे किती चॉकलेट आहेत? तर या ठिकाणी पहा, पर्याय या ठिकाणी दिसतात आपल्याला 200. पर्याय क्रमांक इथं 4 मध्ये याचं उत्तर आलेलं आहे की जोसेफने किंवा शबनमने जोसेफला ती चॉकलेट दिली होती, म्हणजे 15% चॉकलेट दिली होती. तर शबनम जवळ किती चॉकलेट होती? तर ती चॉकलेटची संख्या होती 200. म्हणजे आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पुढील नवीन उदाहरण पाहू. तुम्हाला स्क्रीनवर एक उदाहरण दिसते. उदाहरण वाचून घ्या. पहा बरं जमतंय का सोडवायला? कच्चं करून पहा. या ठिकाणी उदाहरण आहे 50चा 50% किती? काल आपण सुरुवातीलाच एकदम पाहिलं होतं. एखाद्या संख्येचा 50 म्हणजे काय असतो? तिचा अर्धा असतो. आणि पटकन मुलांनी उत्तर सुद्धा दिलं असेल. 50चा अर्धा म्हणजे किती? 25. म्हणजे 50चा 25% किती येईल? त्या ठिकाणी 25 येईल. आणि काढून जर पाहायचं असेल तर कसं पाहावं लागेल आपला? पहा, 50चा म्हणजे काय? गुणिले 50% म्हणजे काय? 50/100. मग पहा, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. राहिले काय आपल्या हातामध्ये? 5 गुणिले 5 छेदामध्ये 1 बरोबर 5 25 भागिले 1 म्हणजे फक्त 25. आणि म्हणून कोणत्याही संख्येचा 50% हा त्या संख्येचा अर्धा भाग असतो. हे आपण काल पाहिलं होतं. आता पुढचं उदाहरण पाहू. एकदा उदाहरण वाचून घ्या चला पटकन. वाचा एकदा तुम्ही उदाहरण. स्क्रीनवर उदाहरण दिसतंय. एका जंगलात बाभळीची 15%, बाभळीची झाडांची संख्या किती आहे? 15%. त्याच्यानंतर सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारची या ठिकाणी झाडं दाखवलेली आहेत? बाभूळ किंवा बाभळीची. बाभूळ आहे, टक्केवारी दिली त्याची किती? 15%. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे झाडाचा साग. सागाची किती टक्के झाड आहे? तर ती 45% आहे. त्याच्यानंतर पळस आहे. पळसाची झाडं किती आहे? 20% आहे. व उरलेली कशाची झाड आहे? जांभळाची किंवा जांभूळ. जांभळाची झाडं किती आहे?
उरलेले आहे ती आपल्याला माहिती नाही आहे. आणि त्या जंगलात एकूण झाडांची संख्या किती दिलेली आहे तर ती दिली 5. तर त्या जंगलात जांभळाची एकूण किती झाडे आहेत हे देखील उदाहरण यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेलं आहे पहा. मग आता त्या जंगलामध्ये एकूण 5000 झाडं आहेत. पैकी 15% म्हणजे 15% कोणाच्या 5000च्या तेवढी झाडांची संख्या कशाची आहे बाभळीची आहे. सागाची किती आहे 45% आहे. पळसाची किती आहे 20% आहे. आणि जांभळाची संख्या या ठिकाणी आपल्याला काय करायचे काढायचे. आता आपल्या एक लक्षात आलं असेल की अशा प्रकारची 1-2 उदाहरणं आपण यापूर्वी सोडवलेली आहेत पहा की बाभूळ साग पळस आणि जांभूळ या सर्व झाडांची मिळून ती 5000 ही संख्या होणार आहे. म्हणजे सर्वांची टक्केवारी मिळून किती 100% झाडं म्हणजे 5000 झाडं त्या जंगलामध्ये आहेत. आणि मग यांची जर टक्केवारीची जर बेरीज केली तर 20 आणि 45 65 65 आणि 5 70 70 आणि 10 80 याचा अर्थ हे किती आहेत 80 आहेत. आणि एकूण झाडे किती आहेत 100%. आणि म्हणून 100 मधून 80 गेले आपल्याला जांभळाची किती झाडे मिळाली 20%. 65 65 80 बरोबर आहे. बरोबर की नाही. म्हणजे 20% झाडं कशाची मिळाली जांभळाची मिळाली. ती कोणाच्या बरोबर आहे तर पळसाच्या बरोबर आहे. म्हणजे पळसाची आणि जांभळीच्या झाडांची संख्या सारखी असणार आहे. अगर असं सुद्धा प्रश्न थोडाफार फिरवू शकतात मी कोणाच्या इतकी ती संख्या येते त्यावेळेला गणन करण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही. तर टक्केवारी सारखी आली याचा अर्थ पळस आणि जांभळाची समान झाडांची संख्या आहे. मग आता आपल्याला जांभळांची संख्या 20% आहे. विचारलं देखील आहे जांभळाची एकूण किती झाडे आहेत. मग एकूण झाडं म्हणजे काय एकूण संख्या किती 100% म्हणजे 5000. 5000 चे 20% आपल्याला या ठिकाणी काढायचे. 20% म्हणजे काय 20/100. आणि म्हणून जर भाग दिला आपण या शून्याला हा शून्य गेला या शून्याला इकडचा एक शून्य घालवला मग छेदामध्ये फक्त 1 राहिला. अंशामध्ये किती आहे या ठिकाणी 500 आणि इकडे 2 आहे गुणाकारामध्ये. आणि म्हणून 500 गुणिले 2 बरोबर 1000. म्हणजे माझं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं 1000. म्हणजे त्या जंगलातील एकूण 5000 झाडांपैकी जांभळाची एकूण झाडे होती 20%. आणि ही 20% झाडांची संख्या म्हणजेच किती आली 1000. आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसून येते पहा. म्हणजे अशा प्रकारची जे लेखी उदाहरणं असतात त्या लेखी उदाहरणांचा आपल्याला थोडासा सराव करावा लागेल. कारण ही उदाहरणं ही शेकडेवारीतील थोडीशी काठिण्य पातळी अधिक असणारी उदाहरणं असतात. ही उदाहरणं आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यावी लागतात आणि मग सोडवावी लागतात. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं की तुम्हाला या प्रकारच्या उदाहरणांमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असणार नाही. आता पुढे पहा एक उदाहरण या ठिकाणी दिसतंय. हे सुद्धा उदाहरण यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेलं आहे. उदाहरण वाचन उदाहरण काय म्हणतंय 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर 3 दिवसात किती आसने रिकामी राहिली. आपल्याला पर्याय 4 या ठिकाणी दिलेले आहेत. पर्याय तुम्हाला दिसत असतील. पर्याय क्रमांक 1 आहे 150. पर्याय क्रमांक 2 आहे 250. पर्याय क्रमांक 3 आहे 325 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 350. मग आता उदाहरण एकदा वाचलं तर आपल्याला लगेच लक्षात येत नाही.
उदाहरण एकदा वाचल्याच्या नंतर आपल्याला जर लक्षात येत नसेल तर आपण काय केलं पाहिजे, हे उदाहरण पुन्हा एकदा आपण वाचलं पाहिजे, बरोबर. मग आपण पुन्हा एकदा वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की जे नाट्य महोत्सव, नाट्य सभागृह आहे, थिएटर आहे, त्याच्यामध्ये आसनांची संख्या किती आहे? 1250 आहे किंवा 1250 खुर्च्या आहेत. त्या आसनांपैकी पहिल्या दिवशी किती? 12% आसनं, म्हणजेच काय? 1250 चे 12% म्हणजे काय? 12/100, बरोबर. ती एवढ्या दिवशी रिकामी राहिली. दुसऱ्या दिवशी किती राहिली? 10% राहिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा आसनांची संख्या तीच आहे, 1250. ते किती आहेत? 10%, म्हणजे 10/100. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी किती आहेत? 4% आसनं रिकामी राहिली. याचा अर्थ आसनांची संख्या काही बदललेली नाही. 1250 चे 4% म्हणजे 4/100. तर हे उदाहरण आपण दोन प्रकारे सोडू शकतो. आपण दोन्ही प्रकारे या ठिकाणी पाहणार आहोत. मग या ठिकाणी जर सरळ दिलं, शून्याला शून्य गेला, 5 दुने 10, आणि या ठिकाणी 5 दुने 10, 5 5 25, पुन्हा बे एके बे आणि बेस 12, म्हणजे याचं उत्तर आपल्याला 25 किती आलं? 150. म्हणजेच 1250 चे 12% किती मिळाले आपल्याला? 150 मिळाले. त्याच्यानंतर 1250 चे 10% म्हणजे या ठिकाणी 125 मिळतील पहा. त्याच्यानंतर 1250 चे आपल्याला या ठिकाणी 4% काढायचे आहेत. हे 4% जर काढले तर पहा, बे दुने 4, बे पंचे 10, पुन्हा 5 एके 5, 5 25 125 किंवा 25 5 125. या ठिकाणी आपल्याला मिळेल 25 गुणिले 2 भागिले 1 बरोबर 50. आणि म्हणून 3 दिवसांनी मिळवलं. या ठिकाणी पहिल्या दिवशी 150 आसनं रिकामी राहिली, दुसऱ्या दिवशी 125 आसनं रिकामी राहिली आणि तिसऱ्या दिवशी 50 आसने रिकामी राहिली पहा. तर आपण जर यांची बेरीज केली, 0 5 0 5, त्या ठिकाणी 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, हातचा आला 1, मग 1 2 आणि 3, म्हणजे साधारणपणे 3 दिवसामध्ये 325 आसनं रिकामी राहिलेल्या. म्हणजे हा एक प्रकार आहे. आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते, कारण कधी कधी याच्यामध्ये सुद्धा गल्लत होऊन जाते. मग आता जर आपण नीट विचार केला की आसनांची संख्या तर काही बदलणार नाही. पहिल्या दिवशी 12% आसनं काय होती? रिकामी राहिलेली होती. दुसऱ्या दिवशी 10% आसनं रिकामी राहिलेली होती आणि तिसऱ्या दिवशी 4% आसनं रिकामी राहिलेली होती. म्हणजे 12 आणि 10 22, 22 आणि 4 26. जर आपण 1250 चे जर 26% आपण जर काढले असते तरी देखील आपलं उत्तर 325 आलं असतं आणि त्याही प्रकारे आपण हे सोडवलं असतं. परंतु मित्रांनो, आता जर आपण नीट विचार केला या उदाहरणाचा, तर हे उदाहरण बऱ्याच वेळा फिरवलं देखील जाईल आणि फिरवल्याच्या नंतर वेगळ्या प्रकारे आपल्याला विचारलं जाईल की एवढं आसनं रिकामी राहिलेली होती आणि मग किती आसनं त्या ठिकाणी भरली होती किंवा तिकिटांची विक्री किती झाली, बरोबर की नाही? किती तिकीट संपली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती? 325 आसनं 3 दिवसामध्ये काय रिकामी राहिली, हे उत्तर मिळालं होतं पर्याय क्रमांक तिसऱ्यातलं. 325 आसनं 3 दिवसात रिकामी राहिली, याचा अर्थ तेवढी तिकीट संपली नाही. पण हा प्रश्न जर फिरवला तर कशा प्रकारे प्रश्न फिरवला जाईल की 3 दिवसामध्ये एकूण किती तिकिटांची विक्री झाली, माहिती आपल्याला हीच दिली जाईल. मग पहिल्या दिवशी एकूण 1200, प्रत्येकाची टक्केवारी काढत बसायची काही गरज नाही. पहिल्या दिवशी एकूण आसनं किती होती? 1250 होती. दुसऱ्या दिवशी किती होती? ती सुद्धा 1250 होती आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा त्या आसनांची संख्या 1250 होती. म्हणजे 1250 गुणिले 3, 3 0 0, 3 5 15, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 3 1 3. म्हणजे 3 दिवसांसाठी आपल्याला तिकीटची संख्या जी उपलब्ध होती ती किती होती? 3750. किती होती? 3750. पैकी आपण
25 एवढी आसनं रिकामी राहिली 3 दिवसामध्ये. मग यांची जर आपण वजाबाकी केली, 10तून 5 गेले, खाली राहिले 5, आता 1 दिला, 5तून 3 गेले 2, 7तून 3 गेले 4 आणि 3 म्हणजे 3 दिवसांमध्ये किती तिकिटांची विक्री झाली? तर 3425 तिकिटांची त्या नाट्यगृहातील याच्यामध्ये विक्री झाली. आणि किती आसनं रिकामी राहिली 3 दिवसामध्ये? तर ती 325 आसनं रिकामी राहिली. आता पुढचं एक उदाहरण पाहू. आता आपल्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसतंय पहा. एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? एकूण पट किती दिलेला आहे? 1600. शाळेत मुली किती आहेत? 48% मुली. आणि मुलग्यांची संख्या काढायची आहे. पहा, मग एका शाळेमध्ये जी एकूण विद्यार्थी संख्या असते म्हणजे मुलं आणि मुली, मग मुलांची संख्या आणि मुलींची संख्या या दोन्ही संख्या एकत्र केल्या तर ती एकूण विद्यार्थी होतात. आणि मग या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 1600 होती. पैकी 48% मुली त्या शाळेमध्ये आहेत. म्हणजे मुलांची संख्या किती आहे टक्केवारीमध्ये? 100% म्हणजे एकूण 1600. मग 100%तून 48% गेले तर या ठिकाणी आपल्याला 52% मिळतात. आणि म्हणून मुलग्यांची संख्या किती आहे? तर ती 52% आहे. किती टक्के आहे? 52%. आणि म्हणून हे 52% कुणाचे आहेत? तर एकूण विद्यार्थ्यांचे आहे. म्हणजे 1600 पैकी 52% मुलं आहेत. आणि मग 1600ची जर आपण एकूण विद्यार्थ्यांची 52% आपण काढले, 52% म्हणजे काय? 52/100. आणि मग हे 52% काढताना सर्व रूप आपण देऊयात. त्या 2 शून्यांना हे 2 शून्य लगेच केले म्हणजे इथं 100ने भागलं, इथं सुद्धा 100ने भागलं. म्हणजे मला काय मिळालं? तर या ठिकाणी 16 × 52 असे गुणाकार मिळाला. 16 दुने 32, 7 आले 3, 16 5 80 आणि 3 83. म्हणजे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आहे. पहा, म्हणजे त्या शाळेमध्ये 1600 विद्यार्थ्यांपैकी 52% मुलगे होते. याचाच अर्थ 52% 1600चे किती येतात? तर ते 832 येतात. आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? तर ती 832. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबू. मला आशा आहे की आपल्याला आज शिकवलेल्या घटकातील बराचसा भाग अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल. आज तुम्ही काय करायचंय की या घटकावरती आणखी प्रश्नांचा सराव करायचा आहे. आपल्या शिक्षकांना वर्गामध्ये नेऊन दाखवायचा आहे. आणि काही अडचण असेल तर पुन्हा शिक्षकांकडून ती सोडून घ्यायची आहे. तर भेटूया पुन्हा.